हॅलो, सत श्री अकाल. किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज 8 दिवस माझे व्हिडिओ आले नाहीत. माझी तब्येत बरी नाही आहे. आज मी 8 दिवसांनी व्हिडिओ करते. त्याच्याबद्दल सगळ्यांना माझ्या माय फॅमिलीला सॉरी. आज मी तुम्हाला चण्याची भाजी दाखवते. चणे आणि बटाटा. चणे आणि बटाटाची मी तुम्हाला चणे आणि बटाटा हे बघा. मी थोडं मीडियम साईजचे 2 बटाटे घेतले. चणे मी ना भिजत टाकले होते रात्रभर आणि असे थोडे 2-3 शिट्या काढून घेतल्या, कारण की आपल्या बटाट्याबरोबर आपले चणे शिजणार नाहीत म्हणून. मस्त रस्सेवाली भाजी तुम्हाला मी दाखवते. आपल्याला आता तेल टाकायचं. थोडं तेल पण ह्याच्यात टाकायचं, जरा चांगली झाली पाहिजे व्यवस्थित. इथे कांदा मी अर्धाच टोमॅटो घेतलाय, कारण काय मोठा होता, आणि कोथिंबीर, त्याला काही हे नाही. आणि आपलं वाटलेलं वाटण लाल तिखट. कांदा चांगला लाल करून घ्यायचे. कांदा लाल झाल्याशिवाय आपल्याला ते निघायचे. बटाटे पाण्यात टाकले नंतर काळे पडू नये म्हणून. आपला कांदा आता चांगला लाल झालेला आहे. त्याच्यामध्ये मी वाटण टाकते. वाटण म्हणजे माझा कांदा, खोबरा, आलं, लसूण वगैरे सगळं मिक्स करून आम्ही असं 4-4 दिवसाचं मी एकदाच सुकं खोबऱ्याचं मी वाटण टाकते. म्हणून काय आपल्याला तेलात काय करायचं आहे, कारण काय हा वाटण तयार केलेला 2-3 दिवसाचा असतो माझा. तर त्याला चांगलं तेलामध्ये चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे. पण फ्रीजर मधला असतो तो, मी आधी काढून ठेवते बाहेर. त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे. चांगले टोमॅटो लाल करायचे आपल्याला. गॅस मी फुल ठेवते. सगळा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजायचा आहे. ही भाजी एवढी छान होते ना चण्याची. आता थोडाफार पाऊस पण पडतोय, आपण ही भाजी आता आवडीने खाऊ शकतो. रस्सेवाली भाजी. चणा म्हणजे लाल चणे आणि बटाटा. आपल्याला कांदा चांगला, मसाला चांगला आपला हे झालाय. त्याच्यामध्ये मी हळद टाकते. साधी मी सोपी भाजी आहे, पण रस्सेवाली भाजी, छान भाजी आहे ही. आपल्याला लाल तिखट पाहिजे तेव्हा चवीप्रमाणे टाकायचं. मी दुसरा मसाला कोणताच वापरत नाही, कारण काय माझा घरगुती मालवणी मसाला आहे हा, म्हणून मी कोणताच वापरत नाही. फक्त लाल तिखट मला पुरेसं असतं. फक्त मी हळद टाकते. आपल्याला जरासं हे चांगलाच मिक्स करून घ्यायचं. त्याला चांगला एकजीव करून घ्यायचं तेलामध्ये. हे मी चणे उकडलेलं पाणी आहे. हे नंतर पाणी मी भाजीलाच वापरणार आहे, पण मी आधी सध्या एक बाजूला ठेवले. आपल्याला याच्यामध्ये बटाटे टाकायचे. चणे टाकायचे नाही तेवढे, कारण की आपले चणे शिजलेले आहेत. मस्त पैकी याच्यामध्ये असे एकजीव करून घ्यायचं. थोडंसं परतल्यानंतर आपल्याला चणे टाकायचे. आपले हे जळून नये म्हणून थोडंसं मी हेच पाणी, चण्याचंच पाणी वापरते. अगदी 2 चमचे पाणी टाकते. किती छान झाली बघा ग्रेव्ही. तुम्हाला जवळून दाखवते. त्याची ग्रेव्ही एवढी छान वाटते ना,
आपल्याला 2 मिनिटं हे तर थोडं अगदी 3-4 मिनिटं तरी आपल्याला बटाटे शिजवून द्यायचे. मग मी झाकण ठेवते त्याच्यावर. पण याच्यावर थोडंसं झाकण ठेवूया. हे बघा आपले थोडेसे बटाटे आता शिजले. आपल्याला आता त्याच्यामध्ये हे चणे ओतायचे, शिजवलेले चणे आधी शिजवून घ्यायचे, नाही तर बटाट्यामध्ये चणे शिजणार नाही म्हणून आपण कुकरला शिजवूनच घ्यायचे. चणा मसाला खूप छान होतो याचा. चांगलं हलवून थोडं गॅस मी फुल केलंय. आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायची काही गरज नाही. तसं आपला चण्याचा पाणी आहेच, तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. आता मी हा पाणी त्याच्यामध्ये घालते, कारण आपल्याला रस्सेवाली बनवायची, आपल्याला असं सुकी भाजी बनवायची नाही. अशी एकदम मस्त बेकेशीर असं पावसाची भाजी अशी करायची मसाल्याची, एकदम छान. तुम्ही भाकरी बिकरी बरोबर ना याच्यावर भाकरी करायची, एकदम छान वाटते. तर मी असं हे शिजत ठेवते. आपल्याला बटाटे पण अर्धे शिजलेले, चणे तर शिजलेलेच आहेत. आता वरून मी मीठ टाकते, आपल्या चवीप्रमाणे हे मीठ टाकते. आपल्याला पाणी कमी पडलं तर आपण टाकू शकतो. मी याच्यावर थोडंसं त्याला 6-7 मिनिटं चांगली शिजायला देते. असं झाकण ठेवून थोड्या वेळाने मी बघते. चला आपली 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. आपली भाजी चेक करूया. मी आता भाजी चेक करून बघते. मी वर पाणी ठेवलेलं आहे गरम. कधी आपल्याला कमी पडलं तर आपल्याला वर गरम पाणी ठेवायचं, म्हणजे गरम पाणीच परत घालायचं. म्हणून आपण भाजी अशी शिजत ठेवताना वर पाणी ठेवायचं, नको तर आपण ओतून टाकायचं, पण भाजीत पाणी ठेवायचं वर. हे बघा एकदम छान झाले चना मसाला. तुम्ही असे एकदा नक्की करून बघा, एकदम छान सुगंध सुटलाय तिचा. तुम्हाला ना दुसरं चमचनी दाखवते. मला वाटत नाही की मला पाणी ओतायला पाहिजे असं. आपण बटाटे चेक करूया. त्यामध्ये बटाटे पण शिजलेले आणि मला पाण्याची पण गरज नाही, एवढा रस्सा बस झाला ना. असं तुम्ही कसं अजून जरी रस्सा वाढवला तर आपल्याला वाटण थोडं वाढवावं लागतं, तर नाही तर पातळ रस्सा नाही चालत. आणि मग आपण पाणी ओतू शकतो. म्हणून आधी भाजी शिजताना आधीच आपल्याला ताटावर पाणी ठेवायचं, ही महत्वाची टिप्स आहे. नाही तर तुम्ही मला इकडे पाणी आटलं आणि मी आणून थंड पाणी 1 ग्लास ओतला तर भाजी बेचव होते. म्हणून तुम्हाला मी सांगते. हा बघा माझा कसा वाटला माझा चना मसाला. एकदम तुम्ही सांगा. चणा आणि बटाटा याची भाजी केलेली आहे मी. आणि ही भाजी एकदम रस्सेदार, तुम्ही भाकरी करा, भातासोबत खा किंवा चपातीसोबत खा, एकदम छान. अशी आपण एकदा करून बघा. आता पावसाळा आलाय, पावसाळ्यात असे कडधान्य वगैरे खायचे, चणे वगैरे असे खूप पौष्टिक असतात. असं आपण गरमीमध्ये कसे आपल्याला ही भाजी खायला आपण बघत नव्हतो, म्हणून आता आपण पावसाळ्यामध्ये ही भाजी करायची. आता आपल्याला फक्त आता वरून कोथिंबीर टाकायची. फक्त कोथिंबीर टाकली वरून, म्हणजे आपल्याला अशी रस्सेवाली भाजी आपली चण्याची तयार आहे. बटाटे पण शिजले. तुम्ही याच्यामध्ये बटाटे, तुम्ही एक वांग पण घालू शकता. आपण चवळी बटाटा कसा करतो तशीच भाजी. आपल्या पंक्तीला कसं चवळी बटाटा वांग वगैरे असं गावच्या ठिकाणी करतात, तसं तुम्ही एक वांग पण घालू शकता. पण मला नाही मला नको होती, कारण की भाजी वाढत जाते म्हणून. चला कशी वाटली माझी भाजी मला नक्की सांगा कमेंटमधून.
चला बाय बाय. नाही तर माझे रोज व्हिडिओ येतील. 8 दिवस गॅप झालाय, माझी तब्येत अजूनही ठीक नाही, तरी पण मी आजपासून परत सुरुवात केलेली आहे. चला बाय बाय.